दिव्यांग ग्राहकाचा तब्बल 40 वर्षांपासून जुना मीटर घरात अजूनही तसाच आहे। मात्र गेल्या 3 महिन्यांपासून वीजबिल नवीन मीटर बसविल्याप्रमाणे 0 रीडिंग पासून सुरू झाले आहे। प्रत्यक्षात नवीन मीटर घरात बसवलेलाच नाही। यामुळे ग्राहकाने उपअभियंता कार्यालय महाड येथे तक्रार दाखल केली। गोंधळ वाढल्याने ग्राहकाने नवीन मीटर चोरीला गेला अशी तक्रार महाड MIDC पोलीस ठाण्यात दाखल केली। या प्रकारामुळे वीज वितरण कंपनीच्या बिलिंग सिस्टीम व कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। दिव्यांग ग्राहकाला यामुळे मानसिक त्रास आणि गोंधळाचा सामना करावा लागत आहे। आज महाड तालुक्यातील वाळण या गावी आपण आहोत आणि या ठिकाणी हे दिव्यांग बांधव आहेत। आणि आपलं नाव काय? मधुकर परशुराम पोटे। ठीक आहे। आणि यांना MECBनी नवीन मीटर न बसवता यांना 3 महिने झाले। 3 महिने यांना नवीन मीटर बसवला म्हणून बिल येत आहे आणि यांच्या घरी हा जुनाच मीटर आहे। MECBनी मीटर न बसवता यांना 3 महिन्यापासून बिल MECB देत आहे आणि त्या विरोधामध्ये त्यांनी MECBच्या विरोधामध्ये तक्रार देखील पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे। तर आपण नेमकं यांच्याकडनं जाणून घेऊ की नेमका काय प्रकार आहे। तुमच्या घरी जो हा मीटर आहे हा किती वर्षापासून आहे? लय जुना आहे। तरी किती? तरी 40 वर्ष झाली। बघा 30-40 वर्षापासून यांच्या घरी जुना मीटर आहे। मग जुना मीटर आहे, आता 3 महिन्यापासून तुम्ही म्हणताय की MECB कडून नवीन मीटर बसवला म्हणून बिल येत आहेत। मग MECBला तुम्ही काय नवीन मीटर बसवण्यासाठी अर्ज केलेला का? नाही, नवीन मीटर बसवण्यासाठी अर्ज केलेले नाही आणि आम्हाला माहित सुद्धा नाही की हे मीटर बसवण्यात आलेले आहे। पण तुमच्या घरी तो जुनाच मीटर आहे ना? आमच्या घरी जुनाच मीटर आहे, नवीन बसवलेला नाही ना? नाही नाही। मग नवीन मीटरची बिल ही किती महिन्यापासून येत आहे? गेली 3 महिन्यापासून येतात। हा तिसरा बिल आहे। पहिले 2 महिन्यापासून बिल येतात आम्हाला। तिसऱ्या महिन्यात मग आता बिल तुम्हाला जुना जो मीटर आहे त्या जुन्या मीटरचं बिल आणि आता नवीन मीटरचं बिल हे सारखंच आहे की जास्त प्रमाणात आहे? नाही, जास्त आहे। जास्त आहे, सारखं नाही। मग आता तुम्ही या संदर्भात MECB कडे तक्रार दाखल केली का? हो, केले। मग MECBचं नेमकं काय म्हणणं आहे? MECBने आम्हाला आम्ही लेटर दिलं, आम्हाला काय त्याच्यावर काय अजून उत्तर मिळाली नाही। ठीक आहे। मग त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही पोलीस स्टेशनला देखील मीटर चोरी झालाय म्हणून या संदर्भात यांनी तक्रार दिलेली आहे की बाबा MECBच्या बिलानुसार नवीन मीटर बसवलेला दाखवतोय। मग तो नवीन मीटर नेमका आमच्या घरामध्ये कुठे आहे तो दाखवा, अशा स्वरूपाची पोलीस स्टेशनला महाड MIDC पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे। केली ना? हो, केली। मग पोलिसांनी काय आजपर्यंत शोध घेतला का? नाही, आम्हाला बोलले का आम्ही MECB कडे पाहून अर्ज तिकडे सबमिट केले आहे असं आम्हाला पोलीस स्टेशनवरून फोन आला तेव्हा आम्हाला सांगितलं। बघा असा हा MECBचा भोंगळ कारभार या ठिकाणी चाललेला आहे। ही दिव्यांग व्यक्ती आहे, ही कुठेही काम धंदा करत नाही, त्यांना त्यांचं कुटुंब देखील सांभाळावं लागतंय आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या दिव्यांग व्यक्तीला नाहक MECBनी त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या विरोधामध्ये तक्रारी देखील दाखल केलेल्या आहेत, परंतु आजपर्यंत MECBनी कोणत्याही प्रकारची दखल मात्र घेतलेली नाही। आणि मग या दिव्यांगावरती होणारा जो अन्याय आहे त्या अन्यायाला नेमके वाचा फोडण्यासाठी आपण ह्या प्रकरणाला तडीस नेणार आहोत। धन्यवाद।